संभाजीनगरमध्ये सध्या नाराजांचं उपोषण सुरू आहे। हे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। ज्या उमेदवारांना ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं त्यांना ती उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे काल नंतर आजही ती स्थिती कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आजही मोठा राडा झालाय। संभाजीनगरमध्ये नाराजांचा उद्रेक पाहायला मिळतोय। एकीकडे अतुल सावे यांची गाडी रोखण्यात आली, कुठे फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे, तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आणि त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी या नेत्यांची गाडी अडवत त्यांना थेट जाब सुद्धा विचारलेला आहे। हे सगळं चित्र घडलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये, जिथे कालही मोठा राडा झालेला होता। उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे अडथळा निर्माण झाला, कारण त्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया सुरू असताना तिथे केंद्राच्या बाहेरच अनेक इच्छुकांनी प्रचंड मोठा गदारोळ घातला आणि आपल्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचं सांगितलं। आजचा दुसरा दिवस आहे। काल उमेदवारीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आजही या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। तर सावेंच्या पीएला तिकीट देण्यात आले असा सुद्धा काहींनी आरोप केलेला आहे। इतके वर्ष आम्ही पक्षासाठी योगदान दिलेलं आहे, काम केलेलं आहे आणि आम्हाला सुरुवातीला तिकीट दिलं जाईल, उमेदवारी दिली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। तशा अनुषंगानं पक्षाने आम्हाला प्रचार करायला सुद्धा सांगितला, मात्र ऐन वेळी शेवटच्या क्षणी आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली नाही, आम्हाला डावललं गेलंय आणि हाच आमच्यासोबत मोठा घात झालाय अशी भावना या इच्छुकांनी व्यक्त केलेली आहे। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। खरं तर कालही छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली होती। आताच्या घडीची दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतो। एकीकडे मुंबईमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी महिला पदाधिकारी या भेट घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज प्रचंड आक्रमक झालेत। या नाराज कार्यकर्त्यांचं सध्या उपोषण सुरू आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच असेच राहणार आहोत असा इशाराही पक्षाला देण्यात आलाय। शिवाय ज्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचा प्रचार होऊ देणार नाही असा स्पष्ट संदेश आणि इशारा सुद्धा या नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। लाईव्ह सध्याची दृश्य पाहतोय। काही जे इच्छुक होते ज्यांनी प्रचंड आक्रोश केलेला होता त्यांना भोवळ सुद्धा आलेले आहे, काहींची तब्येत खालावली, मात्र तरी सुद्धा आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असं त्यांनी घोषित केलं। अतुल सावे आणि डॉक्टर कराडचा पक्ष झालेला आहे, त्यांच्या नातेवाईकासाठी त्यांच्या पीए साठी झालं आहे। भागवत साहेब तुम्ही तुमच्या पीएचा किती उद्घाटनाला गेले? जनता पार्टीचं त्यांनी त्याच्या पीएनं काय काम केलेलं आहे विचारा अतुल सावेंना, डॉक्टरला विचारा। तुझ्या माणसानं तुझ्या नातेवाईकानं वारडामध्ये प्रभागामध्ये काय काम केलंय? एक काम सांग म्हणा, एक काम नाही काय किती वेळ बसणार आहे आता साहेब? जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष येत नाही ते येत नाही साहेब, ते निघून नाही गेलं। मी त्यांच्या 2 दिवसापासून मी कालपासून पाय पडतोय साहेब। तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब। हे जर इमानदार होते यांनी, जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते तर यांनी सर्वे आणावा, माझा सर्वे दाखवा। हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात, सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे। अहो, तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं। आणि या पाटलावरती न्याय तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? पार्टी आहे का? हा, यांना भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना, जनतेची पार्टी आहे। साहेब, प्रदेश अध्यक्षांची इच्छा आहे की जनतेची पार्टी आहे। जर जनतेची पार्टी असून
तर तुम्ही अशी प्रायव्हेट लिमिटेड का करू देतायत? ही भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष राहिलेला नाहीये. इरफान इरफान साहेब अरे इरफान साहेब यांनी असं करू नका. कोणा मला न्याय द्यावा, न्याय द्यावा साहेब. तर आपण पाहतोय नाराजांचा उद्रेक या ठिकाणी आहे. एकीकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे, कठोर कारवाई करण्याचा इशारा पक्षाच्या मार्फत देण्यात आलेला आहे. तरी सुद्धा इथे आपल्या भूमिकेवर हे नाराज ठाम असून कोणतेही माघार घेणार नाही असंही घोषित करण्यात आलेलं आहे. संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. कालही अनेकांना अश्रू अनावर झाले, आजही ती स्थिती कायम आहे. खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्यात त्या सुद्धा सविस्तर आपण जाणून घेऊयात. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यावेळी अनेक इच्छुक तिथे जमलेले होते. आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने तिथे पोहोचलेले होते. मात्र ऐनवेळी त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही असा थेट आरोप करण्यात आला. काहींनी तिथेच उपोषणाला सुरुवात केली, मात्र पक्षाने त्यांची समजूत घालण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला. असं असताना सुद्धा आज दुसरा दिवस आहे आणि आजही हे नाराजी नाट्य कायम असल्याचे चित्र आपण पाहतोय. भागवत कराड यांच्या समोर नाराज कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. याच नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांची गाडी अडवली. भागवत कराड यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेरा सुद्धा घातला. अशी स्थिती अतुल सावे यांच्या भाजपसाठी साहेब जनधन योजनेचे 5,000 महिलांचे अकाउंट ओपन केले साहेब. साहेब मी घराघरात 2500 डस्टबिन वाटले साहेब. काही नसताना घरून साहेब चष्मे वाटप केले साहेब. हे सगळे उद्घाटनला होते. यांना लाज वाटायला पाहिजे हो. यांना देव माफ करेल का? देवा भाऊ माफ करतील का? या करांना देवा भाऊ माफ करतील का? या अतुल सावेंना देवा भाऊ माफ करतील का? खरंच देव आणि देवाचा भाऊ असेल ना तर यांनी माफ नाही करावं. यांना माफ नाही करावं. जर हे जर असं पीएला आणि यांच्या नातेवाईकाला जर तिकीट देत असेल तर यांनी आता सर्व आणावा. देवाभाऊंना विनंती आहे, प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे, यांनी सर्वे ठेवावा. यांच्याकडे सर्वे मागावा. यांना सर्वे दे. नाहीतर राजवानकडेला सांगा यांच्याकडे सर्वे, यांच्या पीए कडे सर्वे म्हणतो ना भागवत आणि साहेब का बापाचे असेल ना तर प्रभाग 2 मध्ये निवडून आणावा फक्त उमेदवार का साहेब. मी काय म्हणतो त्यांनी निवडून आणून दाखवा प्रभाग 2 मध्ये. आपण बघतोय की या सगळ्या अभूतपूर्व या सगळ्या गोंधळानंतर आता गेटवर भाजप कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अशा पद्धतीने बॅग चेक केली जाते. येणाऱ्या प्रत्येक माणसाला कोण इथं येतंय त्याची सगळी चौकशी केली जाते. कारण यापूर्वी या ठिकाणी आलेल्या काही लोकांनी पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्यासाठी आले होते. त्यामुळे आता मुख्य गेटवर देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि सोबतच जो कोणी आता कार्यालयात येतो त्याची चौकशी देखील केली जाते. कारण काही वेळापूर्वी एका व्यक्तीने अंगावर रॉकेल पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळते. कालपासून हा भाजपचं कार्यालय अक्षरशः राजकारणाचा आखाडा बनलेला आहे. कालपासून या ठिकाणी मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरण तापलेलं आहे. पोलीस आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 3 टप्प्यांमध्ये पोलिसांच्या भाजपच्या कार्यालयात वाढवण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यावर गेटवर पोलीस आहे, दुसऱ्या टप्प्यावर या ठिकाणी पोलीस आहे आणि तिसरा म्हणजे मुख्य गेटवर पोलीस आहे. त्यामुळे एकंदरीत या संभाजीनगरच्या भाजप कार्यालयाला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलिसांचे अधिकारी आहेत ते देखील वाढवण्यात आलेले आहे आणि कालपासून हा सगळा अभूतपूर्व गोंधळ भाजप कार्यालयात आपल्याला पाहायला मिळतोय. आज देखील अशा पद्धतीने गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी पोलिसांचा सिक्युरिटी या सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. मुख्य गेट आणि त्यानंतर हा दुसरा गेट आणि त्याच्या मागे तिसरा गेट अशा 3 टप्प्यामध्ये सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. पोलीस अधिकारी आहे, हे मोठे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यांची देखील बाजू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अधिकारी नेमकं काय म्हणतात ते देखील समजून घ्यायचं. सर, अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळतोय. आता पोलिसांचा किती बंदोबस्त आहे आणि कशी काळजी घेत आहे? नाही, आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय. याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या भावना मांडतात. आणखी इथे कुणीतरी पोहोचलेला मोठ्या प्रमाणात आणखी गोंधळ सुरू झालेला आहे. आपण जे बघतोय की संजय केनेकर या ठिकाणी पोहोचले. संजय केनेकर या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. केनेकर यांच्या समोर सगळी
हे कार्यकर्ते आपलं दुःख त्याच्यावर अन्याय होऊ देणार संजय केणेकर या ठिकाणी पोहोचलेले आमदार भाजपचे ते आता समजूत काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडे सगळी व्यथा आपली हे इच्छुक उमेदवार मानताना पाहिलं होतं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत केणेकर केणेकर साहेब काय जिल्हाध्यक्ष सांगा शांत बसा वर्षानुवर्ष समर्पितपणे एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो साहजिक कार्यकर्त्याचा निराधार होणं हे साहजिक आहे. तिकीट दिलं साहेब एका तासात त्यांना बोलू हे बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम साहेब आणि खऱ्या अर्थानं 25 वर्ष घेतलं रे या पोरांनी या आपल्या संस्कृती आहे. शांत कर साहेब माझं काय चुकलं सांगा. मी कुठं नगभर कमी पडलो असेल ना मी जीवनभर जिंदगी जगणार नाही. आता माहिती असून काय केलं शब्द दिला ना तुला त्यामुळे खऱ्या अर्थानं अनावर होणं खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्याची संख्या 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप होणे संताप अनावर होणे हा साहजिकच आहे. परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय. ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्ष. पण आता यांची समजूत काढणार कशी ओतून घेतलं त्यांनी नाही तिकीट कसं कट होतं नाही एका तासामध्ये तुम्ही आश्वासन दिलं तर भाऊ एकाच तासात तिकीट कसं कट झालं मला उत्तर द्या भाऊ. एका तासात तिकीट कसं कट झालं आम्हाला तिकीट कोणी केलं आमच्या नेत्यावर अन्याय
झालाय पण आता यांची मला मी समजूत काढू शकतो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे ते कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन मध्ये या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. पण ते सी फॉर्म मागतायत, सी फॉर्म द्या म्हणतायत, सी फॉर्म द्या म्हणतायत. मी समजतो. सरदारताई पक्षाचा 1 रुपयाचा काय करणार आहे? आपण बघतोय संजय केनेकर यांच्याकडून या सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आणि आता त्यांना ते प्रचार कार्यालयात घेऊन चालले आहेत. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे इच्छुकांची. सकाळपासून हा सगळा गोंधळाचा अभूतपूर्व वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आता केनेकर हे जे भदाने आहेत, जे या सकाळीपासून या ठिकाणी उमेदवारीची मागणीसाठी पोहोचले, आपला आक्रोश दाखवत आहे, ते आता या ठिकाणी त्यांना घेऊन केनेकर हे प्रचार कार्यालयात पोहोचलेले आहे. महिला आहे, केनेकर यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अजूनही अरे अंदर आ रहे हो, पीछे है पीछे 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 सबके सब पीछे. 3 वर्षाच्या आता प्रत्येक 5 सेकंदला बाईट घेतात. हे मोठा गोंधळ आपल्याला गेटवर पाहायला मिळतो. पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतात, नंतर कार्यकर्ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. मोठा फोर्स या ठिकाणी भाजप कार्यालयाच्या इथे या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतो. भाजप कार्यालयाच्या आतमध्ये घुसण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करतात. मात्र दुसरीकडे भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न जे आहे तर या ठिकाणी प्रयत्न केला जातो. महिला आक्रमक झाले, मात्र पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. स्पेशल फोर्स या ठिकाणी मागवण्यात आले. इकडे आपण बघतोय हे भदाने जे आहे, अरे बोल असं ना, अरे तू कार्यकर्ते तू इजळा असं म्हणला असं ना. अतुल सावेच्या पीएला तिकीट द्यायचं तर रे, अरे कराड साहेबाच्या नातेवाईकाला द्यायचं आज सांगितलं होतं ना. हा माझा न काढला तू न, मला म्हणतो ना. तुम्ही आता सगळे थांबा, सगळे थांबा. आपण बघतोय की आता या ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केनेकर करतात. जे भदाने आहे, जे सकाळपासून आपली नाराजी व्यक्त करतात, त्यांना आता कार्यालयात घेऊन चाललेले आहे. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्यालयात त्यांना घेऊन जातात. आपण जर बघितलं तर भाजप कार्यालयात आता या ठिकाणी भदाने पोहोचलेले आहे आणि मुख्य गेटवरच आता हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार दरवाजा या ठिकाणी चर्चा करू ना आहे सागर काय कोण आहे रे? दरवाजा बंद करा, दरवाजा उघडा. आता जोरदार गोंधळ या ठिकाणी. दरवाजा तुटलेला आहे. भाजप कार्यालयाचा दरवाजा तुटलेला आहे. दरवाजा आपण बघतोय भाजप कार्यालयाच्या ऑफिसचा हा दरवाजा पूर्णपणे तुटलेला आहे. दरवाजा आपण बघतोय की तुटलेला आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि पूर्ण दरवाजा आता या ठिकाणी तुटलेला आहे. धक्काबुक्की या ठिकाणी सुरू आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे आणि त्यामुळे हा नवा वाद सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळतो. पोलीस ठिकाणी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि संजय केनेकर हे आता भदाने यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहे. ज्या ठिकाणी हा जो कार्यालय बनवण्यात आला होता तो दरवाजा देखील या ठिकाणी तुटलेला आहे. त्यामुळे मोठा घोषणाबाजी केली जाते. एक शब्द बोलायचं आणि आता बोलला की आजाद
आता भदाणे यांची मनधरणी करण्यात आलेली आहे आणि संजय केनेकर हे त्यांना आता सोबत घेऊन चाललेले आहे. त्यांना शब्द देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता भदाणे आपली माघार घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे. कार्यकर्ता आहे त्याचा संताप अनावर होणे साहजिक असतो. पक्ष एकाच वेळेस सगळ्याला संधी देऊ शकत नाही आणि आपण बघतोय की आता भदाणे हे कारण्यातच आणखी एकदा ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केनेकर करतात, मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र मनधरणी काही यशस्वी होत नाहीये. अभूतपूर्व असा गोंधळाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी भाजप कार्यालयात पाहायला मिळतोय. प्रचंड कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. दरवाजा देखील या ठिकाणी भाजप कार्यालयातून तोडण्यात आलेला आहे. एका तासात आमची उमेदवारी कशी कापण्यात आली असा आक्रोश हे सगळे इथे जे आलेले भदाणे यांच्या सोबतचे समर्थक आहेत ते करताना पाहायला मिळतात. संजय केनेकर हे त्यांची मनधरणी करतात, त्यांना सोबत घेऊन चाललेले आहे. आता त्यानंतर त्यांची मनधरणी होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सकाळपासून हा सगळा गोंधळ या ठिकाणी सुरू होता भाजप कार्यालयात आणि आता भदाणे यांची मनधरणी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न संजय केनेकर करतायत आणि भदाणे यांना घेऊन ते आता कुठे झालं का नाही पाहणं महत्वाचं असणार आता भदाणे यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र हा सगळा सकाळपासूनचा अभूतपूर्व गोंधळ आपण बघतोय. आत्मच सावे भदाणे यांना गाडीत बसून केनेकर आपल्या सोबत घेऊन चाललेले आहे. त्यामुळे आता तरी हा सगळा वाद मिटतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यालयाच्या बाहेर सध्या तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे चित्र आहे. भाजपचे नेते आलेले आहेत जिल्ह्याचे आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते अक्षरशः त्यांच्या समोर नाराजी व्यक्त करतायत. त्यांची समजूत काढण्याचा इथं तिथल्या नेत्यांनी प्रयत्न केला. किशोर शितोळे आहेत भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष, पण नाराज जे उमेदवार आहेत ते काही ऐकायला तयार नाही आहेत. अक्षरशः त्यांची गाडी सुद्धा इथं जे इच्छुक ज्यांना उमेदवारी भेटली नाही महापालिका निवडणुकीची ते इथं समजूत खाली काय सांगितलं त्यांना मोठ्या प्रमाणावर महिला आहे. कालपासून असं चित्र बाहेर त्यांची मागणी सी फॉर्म द्या म्हणून त्यांना उमेदवारी भेटली नाही. तुम्ही आपली नाराजी दिसतं इथं काही जण आहेत, काही महिला आहेत, त्या आपण काही जणांची इथं संवाद प्रयत्न करू. मॅडम तुम्ही तिकिटासाठी चालले होते का? मग काय तुम्ही नाराज आहे का आता? तर त्या गाडीच्या मागे जाता तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. त्या ताईत होते त्यांचं म्हणतं की तिकीट आणि हा सगळा आणि केनेकर यांना घेऊन आता तर संजय केनेकर आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अगदी सकाळपासून भदाणे यांचं जे आक्रमक असं उपोषण सुरू होतं ते तोडण्यासाठी, ते मागे घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा संजय केनेकर यांच्या समोर सुद्धा जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांची पाहायला मिळालेली आहे. भदाणे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केनेकर यांच्या मार्फत करण्यात आलेले आहेत आणि आता कार्यकर्त्यांचा असंतोष असणं हे स्वाभाविक आहे, ते असणं स्वाभाविक आहे. मात्र तरी सुद्धा आता सगळ्यांनाच उमेदवारी देणं, ती संधी देणं शक्य नाही असंही संजय केनेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र त्यांची समजूत घालण्यासाठी मी इथे आलोय असंही त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलेलं आहे. नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न संजय केनेकर यांनी केला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे जमलेले होते. कार्यकर्ते या भाजपच्या कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने शिरले आणि तिथेच काहीशी झटापट सुद्धा झालेली आहे. पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, मात्र तरी सुद्धा या कार्यालयामधील एक दरवाजा तुटला. इतक्या आक्रमक पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते भदाणे यांच्या पाठीशी होते आणि तरी सुद्धा जोरदार घोषणाबाजी संजय केनेकर यांच्या समोरच पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये माहिती तुटल्यानंतर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला वाद आता काहीसा नियंत्रणाच्या बाहेर गेलेला आहे असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ घातलेला आहे. कालही ती स्थिती होती आणि आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची गाडी रोखून धरली आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडी
गाडीला काळं फासून आपला निषेध नोंदवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता या कार्यालय परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर सकाळपासून नेमकं काय काय घडलेलं आहे, गेल्या तासाभरात जो राडा झाला त्यामध्ये काय घडलंय हे समजून घेऊयात. सुरुवातीला सावे आणि कराड यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. त्यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारलेला आहे. आम्हाला नेमकी उमेदवारी का देण्यात आले नाही या संदर्भातला रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर नाराज कार्यकर्त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात राडा घातला. पोलिसांशी सुद्धा हुज्जत घातलेली आहे आणि अतुल सावे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फोटोला काळं सुद्धा फासण्यात आलं. तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय नाराज कार्यकर्त्यांचा राडा, जिथे महिलांना सुद्धा अश्रू अनावर झाले. आणि चौथ्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न एका कार्यकर्त्याने केलेला आहे. त्याला वेळीच पोलिसांच्या मार्फत रोखण्यात आलंय. मात्र तरी सुद्धा आता पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. या भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून काल सुरू झालेला गोंधळ आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे. 15 वर्ष काम करून यांच्या मुलीला तिकीट देत आहे. मुलीला तिकीट देतात, हातीचा हात करून सांगा तुम्ही. मी 25 वर्ष काम केलं. यांनी मला आश्वासन दिलं. संध्याकाळी यांनी मला 3 वाजेपर्यंत सांगतात, 2:30 वाजेपर्यंत सांगतात तुझं तिकीट आहे. ते म्हणतात तुझं तिकीट आहेच आहे. यांनी वंजारीला या साव्यांनी त्यांच्या पीएला तिकीट दिलं साहेब. पीएला तिकीट तुम्ही मीडियाला माहिती आहे ना, त्यांनी पीएला तिकीट दिलं. या टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय साहेब? यांनी मला धोका दिला. मायबाप जनतेची अपेक्षा पूर्ण झाली होती साहेब. मी तुम्हाला काय सांगतो, यांनी सावधकरांनी त्याच्या जातीच्या माणसाला जो 2% सर्व्हिसमध्ये नाहीये, सर्वेमध्ये 2% नाहीये. त्यानंतर साहेब मी तुम्हाला सांगतो 2% सुद्धा नाही. त्याचा तो सागर पाले 2% नाहीये. सर्व बघा 2% नाहीये. तर त्याला तिकीट दिलं. मी रात्रंदिवस चटलं साहेब यांना साहेब. बीजेपी साठी मी तुम्हाला सांगतो साहेब, मी सगळं बर्बाद करून मी बीजेपीत पूर्ण काम केलं. साहेब यांना किटा सुद्धा मी दिला करोना काळात. 10,000 मी मास्क वाटले साहेब. आता तुमचं म्हणणं